जय भीम, नमो बुद्धाय. मी अर्जुन कांबळे. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर. आवाज मनाचा, वेद परिसराचा मध्ये. ममदापूर येथे बुद्ध विहारामध्ये भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा ब्रॉन्झ पुतळा स्थापन. 15 ऑगस्ट 2025 रोजी 79व्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून ममदापूर केल तालुका निपाणी येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा ब्रॉन्झ अर्धपुतळा बुद्ध विहारामध्ये स्थापन करण्यात आला. सकाळी ठीक 8 वाजता बुद्ध विहारासमोर भारतीय सैन्य दलातील माजी सैनिक आयुष्यमान रायगोंडा माने व मधुकर मदाळे यांच्या हस्ते तिरंगा ध्वज फडकविण्यात आला. कॉलेज विद्यार्थिनींनी शिस्तबद्ध पद्धतीने केलेले संचलन पाहून उपस्थितांच्या माना उंचावल्या. यावेळी राष्ट्रगीत व ध्वजगीतानंतर आयुष्यमान शहाजी माने सर यांनी स्वातंत्र्याचा आनंद आणि एकतेचा गोडवा दर्शविणाऱ्या मिठाई वाटपाने ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला. सायंकाळी ठीक 4 वाजता जुने ममदापूर बुद्धविहार येथून गावच्या विविध भागातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची भव्य मिरवणूक काढण्यात आली. यामध्ये पुरुषांसह महिला, युवती व लहान मुलामुलींनी सफेद कपडे परिधान करून आपला सहभाग नोंदविला. रथामध्ये बसण्याचा मान समाजातील ज्येष्ठ नागरिक आयुष्यमान सुदाम कांबळे व आत्माराम माने यांना देण्यात आला. यामध्ये आकर्षण ठरले ते मुलींचे लेझीम पथक. गीतांच्या गाण्यावर ठेका धरत मुलामुलींनी लेझीम पथकाचे सर्वोत्कृष्ट सादरीकरण या मिरवणुकीमध्ये केले. हे लेझीम पथक सर्वांनाच मनमोहक वाटले. मिरवणुकीनंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची प्रतिष्ठापना बौद्ध उपासक आयुष्यमान कपिल कांबळे निपाणी यांच्या हस्ते त्रिसरण पंचशील देऊन विधिवत करण्यात आली. यावेळी विविध मान्यवर उपस्थित होते. मूर्ती स्थापनेदरम्यान आकर्षण रोषणाईने बुद्धविहार सजविण्यात आले होते. येऊन श्रद्धेने सर्व उपासक सर्व उपासिकांना पूजा करावी. शालेय विद्यार्थ्यांनी आपल्या सुमधुर आवाजात स्वागत गीताचे गायन केले. त्यानंतर उपस्थित पाहुण्यांचा सत्कार समारंभ पार पडला. एक विशेष सत्कार म्हणून आपल्या गावच्या सुनबाई आयुष्यमती वंदना मदाळे यांना PSI पदी बढती मिळाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. आयुष्यमान अर्जुन कांबळे यांनी बसवलेला महान 14 खेळाच्या संघर्षाची गाथा चिमुकल्यांनी सादर करतात. उपस्थित सर्वांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
असं बसू नका, इथं खुर्चीवर बसा. नाही ना ग, नाही तर बरं आहे. हो बसा इथे. बाबासाहेबांनी पाहिलं ना तर धरपट्टी काढतील. बरोबर बोलत सर बुद्धे. बोला काय झाले? आमच्यातला एक व्यक्ती शिकून लय मोठा बॅरिस्टर झाला. आमच्यासारख्या लोकांसाठी काय बाय करतो म्हणून मी त्या देवाला म्हणजे आमच्या बाबासाहेबांनी बघायला आलोय. आलेल्या पाहुण्यांची ओळख आयुष्यमान राहुल कांबळे यांनी करून दिली. त्यानंतर कार्यक्रमाचे प्रमुख आयुष्यमान प्राध्यापक सुरेश कांबळे, अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार मंच निपाण यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे चरित्र, वाचन, ग्रंथ तसेच संविधानातील कलमांचे स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय, घटनांचे सविस्तर मार्गदर्शन केले. महात्मा गांधींच्या मनामध्ये एक अशा प्रकारची अंतरिक्ष इच्छा होती की या दलितांचा मसीहा मी व्हावा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोणी एक अंतर्गत त्यांच्या मनामध्ये अशा प्रकारची द्वेष भावना बाबासाहेबांच्या बद्दल होती. महाराष्ट्र राज्याचे माजी शिक्षण संचालक आयुष्यमान महावीर माने साहेब यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात कर्नाटक सरकार आपल्या लोकांसाठी ज्या काही योजना राबवते त्या आपल्याला माहीत असणे गरजेचे आहे. यापुढे पौर्णिमेला एक कार्यशाळा आयोजित करूया व कर्नाटकमधल्या मागासवर्गीयांसाठी योजनांचा लाभ कसा घेता येईल हे पाहूया. मार्गदर्शक पुरवण्याची जबाबदारी मी घेतो असे ते म्हणाले. त्यामध्ये केवळ पैशाची योजना करिअर गायडन्स आहेत. पुढच्या काळात मार्गदर्शन करावं तर ते मार्गदर्शक पुरवण्याची व्यवस्था सुद्धा त्यांच्यामध्ये होते. या प्रसंगी आयुष्यमान ॲडव्होकेट राजू सरकार, आयुष्यमान किरण पाटणकर, आयुष्यमती वंदना मदाळे यांनी आपले विचार मांडले. या कार्यक्रमासाठी गावच्या प्रथम नागरिक, ग्रामपंचायत अध्यक्षा आयुष्यमती विद्या शिंदे, सदस्या लता मधाळे, आयुष्यमान विश्वनाथ पाटणकर, आत्माराम माने, बबन मोहिते कोल्हापूर, विश्वास शिंदे कनेरी कोल्हापूर, रमेश शिंदे, महादेव मधाळे, लोकेश गस्ते खडकलाट, मारुती भोसले, धोंडीराम कांबळे, महावीर कांबळे, नितीन माने, काशीनाथ शिंदे, जयपाल कांबळे, दिगंबर मधाळे, स्वप्नील मधाळे, अपराज मधाळे, सतीश कांबळे, अमर शिंगे, सुरेश यादव, आकेश मधाळे इत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी महिला वर्गाची उपस्थिती प्रार्थनीय होती. आयुष्यमान संजय मधाळे यांनी सर्वांना भोजन दान केले. पाहुण्यांचे स्वागत आयुष्यमान अनिल शिंदे सर, प्रास्ताविक प्राध्यापक रवींद्र माने सर, सूत्रसंचालन रवींद्र मधाळे सर व अर्जुन कांबळे सर, तर आभार आयुष्यमान नामदेव मधाळे सर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सुकाणू समितीचे सदस्य आयुष्यमान रवींद्र मधाळे, उद्धव मधाळे, अनिल शिंदे, तानाजी कांबळे, एकनाथ कांबळे, अर्जुन कांबळे, नामदेव मधाळे, शहाजी माने, नंदकुमार कांबळे इत्यादींनी, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार मंचाचे अध्यक्ष आयुष्यमान वेदांत शितोळे, उपाध्यक्ष विनायक मधाळे, सेक्रेटरी सुशांत शिंदे व इतर सदस्यांनी काम पाहिले. अशा रीतीने दिवसभराचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. धन्यवाद.